साबुदाण्याची मोकळी व मऊसूत खिचडी बनवण्यासाठी 1 कप इथे साबुदाणे घेतलेले आहे। हे साबुदाणे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे यातील स्टार्च निघून जाईल आणि साबुदाण्याची खिचडी जी आहे ती छान मऊसूत आणि मोकळी तयार होईल। आता यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे। 1 कप साबुदाण्यासाठी 1 कपच पाणी टाकायचं भिजवण्यासाठी, किंवा साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी राहील एवढं पाणी टाकून घ्यायचं। 4-5 तास साबुदाणे छान भिजलेले आहे बघा, छान मोकळे दिसत आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे अगदी पातळ चिरून यामध्ये टाकलेले आहे। सोबतच 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे टाकून घेतले। बटाटा छान शिजवून घ्यायचा आहे। बटाटा छान परतून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर जे भिजवलेले साबुदाणे होते ते टाकून घ्यायचे आहे। सोबतच भाजलेल्या शेंगदाण्याचा इथे कूट टाकून घेतलेला आहे 1 वाटी। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सोबतच इथे मी अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा साखर टाकून घेतली, याने छान चव येते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं। बघा, अगदी मऊसूत आणि मोकळी आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली